Hello everyone, welcome to Numerical Dose episode 1.2. Strength of materials हा सब्जेक्ट आपण एपिसोड 1.1 मध्ये बघितला होता आणि सायमल्टेनियसली आपण अदर एपिसोड सुद्धा सुरू केले आहेत जसे की 2.1, 3.1 आणि इवन आपलं जिओटेकचे आपले 3 एपिसोड झाले आहेत. आरसीसीचा एक एपिसोड झालाय, टॉसचा एक एपिसोड झालाय, सॉमचा आपला एक एपिसोड झाला होता. दिस इज द सेकंड एपिसोड फॉर सॉम. सो दिस इज 1.2. So let us start with the first numerical. In this numerical dose episode, we are going to have a look at the shear force and bending moment concepts. याच्यात ज्या काही कन्सेप्ट्स मला सांगता येतील त्या मी सांगण्याचा प्रयत्न करेल थेरॉटिकली जर आपण विचार केला तर. बट न्यूमरिकल्स आपण इथे 5 न्यूमरिकल्स बघणार आहोत आणि या 5 न्यूमरिकल्स मधून ऑलमोस्ट 90% टाइप्स ऑफ क्वेश्चन्स जे न्यूमरिकल्स येतात एक्झामला ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. 4 क्वेश्चन्स हे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. एक क्वेश्चन हा थोडासा वेगळा आहे जो की 5 नंबरचा प्रश्न आहे जो की आपण लास्टला बघू. सो बेटर यू स्टे विथ दिस व्हिडिओ टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल ऑल्सो. लाईक अँड शेअर इज अ व्हेरी कॅज्युअल थिंग दॅट यू कॅन डू. त्याच्यामध्ये काही असं विशेष काही असं लागत नाही, मेहनत लागत नाही. पण आमचा काय फायदा तो ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती काय फायदा. इट बिल्ड्स अप मोटिवेशन. जास्त व्ह्यूज झाले तर मोटिवेशन येतं, तर पुढच्या वेळेस माणूस व्हिडिओ घेऊन येताना अजून जास्त एनर्जीने व्हिडिओ आणतो. मी पुढच्या वेळेस मग जास्त न्यूमरिकल्स वाढवून देईल किंवा काही एपिसोड्स नंतर मी न्यूमरिकल्स वाढवून टाकेल, असं पण होऊ शकतं. सो थोडेफार तुम्ही जर शेअर वगैरे केलं तर त्याच्याने फायदाच होणार आहे तुमचाही आणि माझाही. व्हॉट इज द मॅक्सिमम शिअर फोर्स एनीवेअर इन अ सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू 3 किलो न्यूटन पर मीटर ऑन एंटायर स्पॅन? किती? 4 मीटर स्पॅन अँड कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 2 किलोन्यूटन ॲट मिड स्पॅन. आता व्हेरी फर्स्ट की काही लोकांना शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट माहित नसेल तर एक थोडक्यात सांगून देतो की शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट हे सिम्पली एक प्रकारे फोर्स आणि एक प्रकारे मोमेंट काढणंच आहे. शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटच्या कॅल्क्युलेशन मध्ये साइन कन्व्हेन्शन मध्ये बरेच लोक चुकतात. सो व्हेरी क्विकली वी विल हॅव अ लुक ॲट दिस साइन कन्व्हेन्शन्स. जे साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला यूज करायचे आहेत, दोज साइन कन्व्हेन्शन्स आर समवॉट लाईक दिस. ओके, ज्यांना वाटत असेल की हे त्यांना रिक्वायर्ड नाही त्यांनी व्हिडिओ पुढे करू शकतात. व्हिडिओ सोडून जाण्यापेक्षा व्हिडिओ पुढे करणं कधी पण बेटर आहे. आणि असं कधी समजायचं नाही की हे आपल्याला येतंय तर मग आपल्याला आता बोर होतंय असं. ठीक आहे, जे आपल्याला येतंय ते तर आपण स्किप करू शकतो, बट मग त्या स्किप मध्ये कुठला असा पॉइंट नको स्किप व्हायला जो आपल्याला माहित नाही. ओके, सो बिकॉज वी ऑलवेज स्ट्राईव्ह फॉर बेटरमेंट. जास्तीत जास्त चांगलं कंटेंट किंवा एक्स्ट्राचे पॉइंट सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. मोमेंट मध्ये सरळ सरळ लक्षात ठेवायचं की या प्रकारे जर कोणी फिरत असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा, या प्रकारे कोणी फिरत असेल तो निगेटिव्ह घ्यायचा. या प्रकारचे मोमेंट्स जनरली काय करतात? सॅगिंग डेव्हलप करतात आणि या प्रकारचे मोमेंट्स हॉगिंग डेव्हलप करतात. सो दिस इज सॅगिंग, दिस इज हॉगिंग. सो ऑलवेज रिमेंबर दिस. ओके, आणि शिअर फोर्सचे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत दे आर ऑल्सो व्हेरी सिम्पल. की शिअर फोर्स जो असतो तो एक पॅरलल फोर्स असतो, तो रोटेशन क्रिएट करत असतो. या प्रकारे शिअर फोर्स दिसून येतात किंवा या प्रकारे सुद्धा शिअर फोर्स दिसू शकतात तुम्हाला. म्हणजे हा शिअर असेल, हा जर फोर्स असेल तर याच्यासाठी हा असणार आहे, म्हणजे ही जोडी म्हणून हा शिअर आहे. आणि यांना अप्लाय करण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी शिअर या प्रकारचा ऑलवेज प्रेझेंट असतो. सो जर ही जर शिअर असेल तर शिअर सोबत ऑलवेज काय येतं? रोटेशनल इफेक्ट येतो. तो रोटेशनल इफेक्ट म्हणजेच बेंडिंग मोमेंट असतो. सो एकटा शिअर किंवा एकटा मोमेंट कधीही कुठेही प्रेझेंट नसतो. ठीक आहे, काही स्पेसिफिक ठिकाणी फक्त तसं होऊ शकतं की शिअर 0 होऊन गेला, बट ऍक्च्युअल मध्ये जर विचार केला आपण तर शिअर कम्स विथ बेंडिंग अँड बेंडिंग कम्स विथ शिअर. बेसिकली शिअर फोर्स हा बॉडीला फ्री बॉडी इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये फोर्स इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्यासाठी डेव्हलप होतो. आणि जेव्हा हा एक फोर्स दुसऱ्या फोर्सने बॅलन्स केला जातो तिथे शिअर जनरेट होतो, पण शिअर सोबतच हा काय होऊन जातो? एक कपल तयार होऊन जातो आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी एक रिव्हर्स कपल फॉर्म होतो. दॅट इज नथिंग बट द बेंडिंग मोमेंट. ठीक आहे, सो तुम्ही रिपीट बघू शकतात. सो बेसिकली आपल्याला इतकंच बोलायचंय की आपल्याकडे शिअर फोर्सला कन्व्हेन्शन देण्यासाठी या मेथड्स आहेत. एक शिअर फोर्स तुम्ही अशा प्रकारचा बघू शकतात, ओके, लाईक दिस. आणि दुसरा शिअर फोर्स उलटा म्हणजे जो की
अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. सो क्लॉकवाईज कपल फॉर्म होतं इथे, क्लॉकवाईज कपल फॉर्म करणारा शिअर फोर्स, आणि एक आहे तुमचा अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज मग ऑब्विसली क्लॉकवाईज काय घेतात, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतात, आणि अँटी क्लॉकवाईज काय घेतात, निगेटिव्ह घेतात. पण आपण तर सर सेक्शनच्या लेफ्टला आणि राईटला घेत असतो, तर ते पण बघून घ्या की सपोज जर आपण इथे सेक्शन लाईन टाकली, तर ती सेक्शन लाईन या प्रकारची असेल, सेक्शन लाईन या प्रकारची असेल. ओके, सो सेक्शनच्या या साईडला आपण बोलतो लेफ्ट साइड, दिस इज द लेफ्ट साइड. ओके, अँड दिस इज द राईट साइड. दोघं साइन कन्व्हेन्शन मी सांगून देतो. दिस इज द लेफ्ट साइड अँड दिस इज द राईट साइड. ओके, असं सिंपल आहे. राईट लेफ्ट. आता हे जर असं असेल तर बघा, सेक्शनच्या राईटला डाऊनवर्ड जाणारा काय असेल, पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह. आणि हे पूर्ण चिन्ह निगेटिव्हचं आहे. म्हणजे अशा प्रकारे सेक्शनच्या इकडे वरती जाणारा, सेक्शनच्या इकडे खाली जाणारा. सो बेसिकली असं लक्षात ठेवायचंच नाही, सेक्शन बघायचा कोणता आहे आणि जो फोर्स आहे तो त्या सेक्शनच्या अवतीभोवती फिरवायचा. तर तो क्लॉकवाईज फिरला तर प्लस घ्यायचा शिअर फोर्स, आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह घ्यायचा. दॅट इज व्हेरी सिंपल. ठीक आहे. सो लेट अस मूव्ह टू द फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मॅक्सिमम शिअर फोर्स एनीवेअर इन अ सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू 3 किलोन्यूटन पर मीटर. ओके, सो तुम्ही एक करू शकता की तुम्ही एक डायग्राम ड्रॉ करू शकतात, जे की व्हेरी इझी काम आहे. डायग्राम ड्रॉ करणं इज अन इम्पॉर्टंट थिंग. सो लेट अस स्टार्ट विथ द डायग्राम. व्हॉट इज द मॅक्सिमम शिअर फोर्स. एक बीम आहे एनीवेअर इन अ सिम्पली सपोर्टेड बीम म्हटलंय. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे असा काहीतरी असणार आहे, इकडे एक रोलर असणार आहे, असा दाखवा किंवा तो त्रिकोणी मला दाखवा. मॅक्सिमम शिअर फोर्स एनीवेअर, कुठेही मॅक्सिमम शिअर फोर्स सांगा इफ सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू किती, 3 किलो न्यूटन पर मीटर ऑन एंटायर स्पॅन. म्हणजे एक यूडीएल दिलाय 3 किलो न्यूटन पर मीटर ऑन एंटायर 4 मीटर स्पॅन. किती मीटर स्पॅन आहे, 4 मीटरचा स्पॅन आहे, 4 मीटर. ओके, अँड अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 2 किलो न्यूटन, कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 2 किलो न्यूटन ऍट मिड स्पॅन. किती, 2 किलो न्यूटन ऍट मिड स्पॅन, म्हणजे मिड स्पॅनला 2 किलो न्यूटन. ही झाली तुमची डायग्राम रेडी. डायग्राम डायरेक्टली दिलेली असेल तर इट इज व्हेरी वेल अँड गुड, इट इज व्हेरी सिंपल. बट जर डायग्राम डायरेक्टली दिलेली नसेल तर मग यू नीड टू ड्रॉ द डायग्राम अँड यू must be capable to draw the diagram by reading the question. Pay attention to this statement की तुम्हाला क्वेश्चन वाचून डायग्राम बनवता आलीच पाहिजे. ओके, डायरेक्ट डायग्राम दिली तर इट बिकम्स अ बिट इझी, नॉट दॅट इझी बिकॉज कॅल्क्युलेशन तुम्हाला करावंच लागणार आहे, बट इट इज अ बिट इझी. बट जर तुम्हाला डायग्राम दिली नसेल तर तुम्हाला बनवता आली पाहिजे. सो क्वेश्चन रीड करता करता थोडं थोडं स्केच तयार करायचं, ही सवय थोडीशी लावून घ्या. सो अशा प्रकारे तुमचा बीम तयार झाला. आता याचा शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट काढायचा आहे. आपल्याकडे ट्रेडिशनल मेथड असते, आपण लेफ्टला काढतो, राईटला काढतो. नो, तसं करायचं नाही. ओके, तसं करायचं नाही. तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड डायरेक्ट सांगतो की कसं करायचं. सरळ अशी लाईन एक ड्रॉ केली. सगळ्यात अगोदर तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जर काही असेल तर ती आहे टू फाइंड आउट द रिएक्शन्स. टू फाइंड आउट द रिएक्शन्स. ओके, सो तुम्हाला रिएक्शन्स काढता आल्या पाहिजे. आता रिएक्शन्स काढण्यामध्ये सिमेट्रिक बीम असेल तर व्हेरी इझी गोष्ट असते. सो सिमेट्रिक आहे का तर चेक करा. यूडीएल पूर्ण स्पॅनवर आहे म्हणजे सिमेट्रिक, आणि हा भाऊ सेंटरला आहे का तर सेंटरला आहे, म्हणजे दोघं मिळून सिमेट्रिक लोडिंग आहे. मग टोटल लोड कॅल्क्युलेट करा आणि अर्धा अर्धा डिस्ट्रीब्यूट करून द्या. टोटल लोड किती होतो, हा 2, आणि या यूडीएलचा किती, 4 गुणिले 3, 4 त्रिक 12, हा यूडीएलचा झाला. ओके, यूडीएलचा, आणि हा किती आहे 2, म्हणजे टोटल लोड किती आहे 14. तर अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे, याचा अर्थ हा 7 किलो न्यूटन आणि हा 7 किलो न्यूटन. इतकं आलंच पाहिजे बरं. ओके, आय एम अज्युमिंग की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहेत, आणि छोटा मोठा शॉर्टकट जर तुम्हाला आला तर लगेच तुम्हाला ग्रास्प होईल. रिएक्शन्स काढता आल्याच पाहिजे. ठीक आहे, नाहीतर रिएक्शन्सवर मग मी एक व्हिडिओ टाकून देईल. मला सिम्पली तो जो फ्री पीडीएफ नोट्स व्हॉट्सअप वाला जो नंबर आहे त्याच्यावरती टाकून द्या की सर प्लीज रिएक्शन वरती एक व्हिडिओ अपलोड करा. आय विल अपलोड अ व्हिडिओ, दॅट इज नॉट अ बिग डील. सो 7 किलोन्यूटन 7 किलोन्यूटन. बस आता काय करायचं, सरळ सरळ हा 7 किलोन्यूटन ड्रॉ करायचा. 7 किलोन्यूटन ड्रॉ केला. ओके, 7 किलोन्यूटन. 7 किलो न्यूटन मधून हा पोर्शन डाऊनवर्ड लोड आहे तर डाऊनवर्ड लोड मायनस होईल.
7 किलो न्यूटन मधून डाऊनवर्ड लोड जो आहे तो काय होईल, मायनस होईल. सो 7 किलो न्यूटन मधून हा इतका यूडीएल मायनस होईल. किती यूडीएल आहे, यूडीएल इंटेन्सिटी 3 इंटू डिस्टन्स किती आहे 2 मीटर. सो 3 इंटू 6 हा मायनस होणार आहे. सो 7 मायनस 6 इज 1. तो कुठपर्यंत येणार, या पॉइंट पर्यंत इथे. हिअर इट इज 1 किलो न्यूटन. इथे आता 1 मायनस 2 होईल, कारण हा लोड डाऊनवर्ड आहे. हा पॉझिटिव्ह होता म्हणून वर ड्रॉ केला, पॉझिटिव्ह होता म्हणून वर ड्रॉ केला. हे सगळं मायनस होतं म्हणून मायनस केलं, म्हणजे डाऊनवर्ड होतं म्हणून मायनस केलं. मायनस केलं तर ते इथपर्यंत आलं 1. आता हा -2 तो गेला खाली. +1 -2 इज -1. हा झाला तुमचा प्लस, हा -1 किलो न्यूटन. हा +1, हा -1. इथून पुन्हा -1 आणि मायनस हा यूडीएल 3 इंटू 2. ओके, म्हणजे -1 - 6 इज -7. सो दिस इज -7. ओके, दिस इज -7. सो 7 किलो न्यूटन आहे आणि इथे हे एंड झालं. दिस इज निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह. ओके, सो व्हॉट इज द मॅक्सिमम शियर फोर्स? मॅक्सिमम शियर फोर्स इक्वल टू किती, 7 किलो न्यूटन आहे. ओके, सो एक लक्षात ठेवू शकता तुम्ही थंब रूल, की जी रिॲक्शन असते तीच मॅक्सिमम शियर फोर्स असते. ओके, सिमेट्रिक असेल तर दोघं रिॲक्शन सारख्या येतात, म्हणून दोघं रिॲक्शन्सच्या पॉइंट्सला मॅक्सिमम शियर फोर्स डेव्हलप होतो. म्हणून तर आपण बीमच्या एंड्सला स्टिरप्सचं जे स्पेसिंग आहे ते कमी करतो. म्हणजे बीम्सच्या एंड्सला स्टिरप्स जे असतात त्या थोडा घनदाट असतात, कारण बीम्सच्या सपोर्ट्स जवळ म्हणजेच एंड्स जवळ शियर फोर्स हा वाढत असतो. आणि हे तुम्हाला इथे दिसेल की सपोर्ट जवळ शियर फोर्स हा जास्त असतो. देअरफॉर तिथे शियरच्या अगेन्स्ट काम करणारी रिन्फोर्समेंट म्हणजे स्टिरप्स या क्लोजली स्पेस्ड असतात, जवळ असतात. जसं तुम्ही सेंटरला जातात तसं शियर फोर्स हा काय होत जातो, कमी होत जातो. काही ठिकाणी तर 0 होऊन जातो. जसं फक्त यूडीएल असला तर सेंटरला 0 होऊन जातो, त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्रॅक्चर बोलतो ना. सेंटरला होतो, मिड स्पॅनला. सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू यूडीएल ऑन एंटायर स्पॅन. तर शियर फोर्स 0 कुठे असतो, तर सेंटरला असतो. सेंटरला शियर फोर्स 0 असतो, तर तिथे तुम्हाला स्टिरप्सची स्पेसिंग जास्त दिसून येईल. इट इज व्हेरी इझी लॉजिक. ठीक आहे, सो शियर फोर्स हा रिॲक्शन, दोन रिॲक्शन पैकी कुठली तरी एक रिॲक्शनच मॅक्सिमम शियर फोर्स असेल. आता एक सिंपल तुम्हाला मी प्रश्न विचारतो की सपोज हा असा बीम तुम्हाला दिला, असा बीम जर तुम्हाला दिला, हा सिम्पली सपोर्टेड आहे. ओके, दिस इज सिम्पली सपोर्टेड बीम. असा बीम तुम्हाला दिला आणि याच्यावरती अशा प्रकारे लोड अप्लाय केला 2 किलो न्यूटन. ओके, आता याच्यात काहीच दिलेलं नाही. तुम्ही मला सांगा की ए ला मॅक्सिमम शियर फोर्स येईल की बी ला मॅक्सिमम शियर फोर्स येईल, म्हणजे शियर फोर्स जास्त कुठे येईल. तर शियर फोर्स तिथे सगळ्यात अगोदर तर बीम मध्ये शियर फोर्स हा सपोर्ट्सला जास्त येत असतो. सिम्पली सपोर्टेड बीमचा आयदर एंड जो आहे तो मॅक्सिमम शियर फोर्स असेल, आयदर ए किंवा आयदर बी. एक तर इथं मॅक्सिमम शियर येईल, एक तर इकडे मॅक्सिमम शियर येईल. आता ते डिपेंड कसं करतं, की डिपेंड कशावर करतं, जी बीमची स्वतःची रिॲक्शन आहे ती रिॲक्शन म्हणजेच तो शियर फोर्स असतो. कारण इथे आपण ड्रॉ केलं बघा, हे वरती +7 गेला म्हणजे हाच मॅक्सिमम आला. इथे पण काय आहे, वर 7 आहे म्हणून हा, म्हणजे दोघं रिॲक्शन सेम होत्या म्हणून हे दोन पॉइंट्स मॅक्सिमम शियर वाले आले. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते ठीक आहे. पण इथे काय विषय, इथे तुम्हाला रिॲक्शन्स काढून बघाव्या लागतील. मग आता एक तर क्लिअर आहे की ही रिॲक्शन जास्त येईल म्हणून मॅक्सिमम शियर फोर्स इथेच असेल, सपोर्ट ए ला. म्हणून तुम्हाला जर विचारलं की कोणत्या ठिकाणी मॅक्सिमम शियर फोर्स येईल, ओके, सपोज हे असं दिलेलं आहे 2 किलो न्यूटन आणि इकडे दिलं आहे 1 किलो न्यूटन. हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे आणि हे 3 मीटर आहे, बरोबर. मग हे 2 मीटर आहे. मग हे बघा, हा लोड कुठे सरकलेला आहे, बीमचा आधी सेंटर मार्क करा. सेंटर कुठे येईल, 1 मीटर 1 मीटर इकडे कुठेतरी सेंटर येईल, बरोबर. हा सेंटर आहे. मग मला सांगा आता कोणाच्या झोन मध्ये जास्त लोडिंग आहे, या सपोर्टच्या. म्हणजे ही रिॲक्शन काय येईल, मोठी येईल आणि ही रिॲक्शन छोटी येईल, म्हणून मॅक्सिमम शियर फोर्स इथे येईल, इथे येणार नाही. You can simply go and calculate after this video is over, or you can simply pause the video and simply find out the reaction here and reaction here and simply draw the shear force diagram in this manner. You will get to know
की इथे मॅक्सिमम शिअर फोर्स येतो आणि इट इज व्हेरी जनरल. आय कॅन गॅरंटी की इथेच येईल, दुसरीकडे कुठेही येणार नाही या बीम मध्ये. इवन या केसमध्येही इथेच येईल. काहीतरी घ्या, डिस्टन्स हे कमी घ्या, हे जास्त घ्या, 3 मीटर 1 मीटर. ही रिॲक्शन सरळ सरळ 1/3 येऊन जाईल, सॉरी 2/3 4/3 येऊन जाईल. ही रिॲक्शन 3/4 येऊन जाईल. ओके, 2 × 3/4 आणि ही रिॲक्शन 2 × 1/4 येऊन जाईल. म्हणजे बीमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं झालंय, 4 पैकी 3 इकडे, म्हणजे 75% 25%. सो लोड पण तसाच डिस्ट्रीब्युट होतो. ज्या सपोर्टच्या जवळ आहे तो सपोर्ट जास्त लोड घेईल, मग 75% लोड हा घेईल. मग 2च्या 75% किती होतो, 1.5 किलो न्यूटन हा होतो. ओके, आणि 0.5 किलो न्यूटन हा होतो. ओके, सो 1.5 किलो न्यूटन हा लोड आहे. तुम्हाला वाटलं की ही शॉर्ट ट्रिक कशी आहे, तर यू कॅन सिम्पली गो अँड वॉच द व्हिडिओज ऑफ स्ट्रेंथ ऑफ सॉरी बेसिक्स ऑफ स्ट्रक्चरल अनालिसिस. ओके, और यू कॅन सिम्पली कॉन्टॅक्ट मी तुम्हाला त्याचे शॉर्टकट जे आहेत ते सांगू शकतो. ठीक आहे, देईल म्हणजे तुम्हाला. व्हॉट इज द मॅक्सिमम शिअर फोर्स. सो दिस इज डन. आणि हे दोन बघा, हे आपलं साइन कन्व्हेन्शन. ओके, नेक्स्ट व्हॉट विल बी द एरिया ऑफ एम बाय एआर डायग्राम. वी विल कम टू दिस क्वेश्चन आफ्टरवर्ड्स. लेट अस हॅव दिस वन. कॅन्टिलिव्हर बीमचा एक क्वेश्चन आपण बघू आधी, त्याच्यानंतर आपण त्या सेकंड क्वेश्चनवर जाऊ. कॅन्टिलिव्हर बीम जो आहे तो असतो कसा, आधी त्याला ड्रॉ करा. दिस इज अ टाइप ऑफ कॅन्टिलिव्हर बीम. तो किती आहे, 2 मीटर आहे. ओके, 2 मीटरचा बीम आहे. सब्जेक्टेड टू युडीएल. ठीक आहे, युडीएल त्याच्यावर अप्लाय केलेला आहे. युडीएलची इंटेन्सिटी दिली असेल, एंटायर स्पॅनवर युडीएल आहे असं ते म्हणताय, पण युडीएलची इंटेन्सिटी दिली असेल. विचारलं काय, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट विचारला आहे. आता एक लक्षात घ्या, इथे काय सपोर्ट नाहीये. ओके, आणि इथे सपोर्ट आहे. इथे तुमच्या रिॲक्शन्स काढायच्या. किती रिॲक्शन येतात, 3 रिॲक्शन येतात. ओके, 2 सपोर्ट रिॲक्शन येतात, म्हणजे 2 फोर्स रिॲक्शन येतात आणि 1 मोमेंट रिॲक्शन येते. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट इज टू बी लिमिटेड टू 4 किलोन्यूटन पर मीटर. ओके, हा पण क्वेश्चन जरा असाच प्रकारचा आहे. ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. सिंपल वाला क्वेश्चन आपल्याकडे नाहीये, हेच आहे डायरेक्ट. आता ते म्हणताय की द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट इज टू बी लिमिटेड टू 4 किलोन्यूटन पर मीटर. 4 किलोन्यूटन मीटर. ठीक आहे, एक काम करू आपण, लेट अस नॉट गेट कन्फ्युज. हाच क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. वेगळा वाटत असला तरी हा जास्त सिंपल आहे तिसऱ्यापेक्षा. लेट अस कंटिन्यू दिस वन. ओके, मी काय केलं, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण, त्याच्यानंतर आता दुसरा सॉल्व्ह करू. तिसऱ्याला विसरून जा, तिसऱ्यावर आपण जाऊ, पण हा आधी सॉल्व्ह करून घेऊ. व्हॉट विल बी द एरिया ऑफ एम बाय एआर डायग्राम फॉर अ बीम ऑफ 3 मीटर span subjected to 3 kilonewton and 4 kilonewton load placed equidistant from either ends of simply supported beam. एक सिम्पली सपोर्टेड बीम म्हणता येते, सिम्पली सपोर्टेड बीम. आणि हा जो सिम्पली सपोर्टेड बीम आहे याचा हा एक एंड झाला आणि हा एक एंड झाला. ओके, असे हे 2 एंड झाले. ठीक आहे, आता व्हॉट विल बी द एम बाय ईआर डायग्राम असं म्हणताय. एम बाय ईआर डायग्राम म्हणजे मोमेंट अपॉन ईआय करायचा फक्त. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे थोडक्यात ईआय ही जी टर्म आहे, या ईआय टर्मला आपण काय बोलतो, फ्लेक्झरल रिजिडिटी बोलतो. फ्लेक्झरल रिजिडिटी. सो ही जी फ्लेक्झरल रिजिडिटी आहे तिच्याने फक्त डिवाइड करायचं असतं. हे मटेरियल जे आपण घेतो त्याला फक्त तिथे डिवाइड करतो. सो मोमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला जायचं आहे कशावरती, बेंडिंग मोमेंट डायग्राम वरती. आणि त्या बेंडिंग मोमेंट डायग्राम बद्दल त्यांनी काय म्हटलंय, बीम ऑफ 3 मीटर आहे. ओके, 3 मीटर span subjected to 3 kilonewton and 4 kilonewton load placed equidistant from either ends of the simply supported beam. हा इकडनं आणि इकडनं इक्विडिस्टंट आहे. ओके, 3 मीटर. तर आता त्यांनी कसं इक्विडिस्टंट आहे ते दिलेलं नाहीये. सो आपण काय करायचं, पूर्णच याचे 3 इक्विडिस्टंट होत आहेत, म्हणजे सेम तुकडे होत आहेत असं अज्युम करून घ्यायचं. काही वेळा असं होतं की थोडासा डाटा कमी जातो. ओके, मग याच्यात काय डाटा दिलेला आहे. आता इक्विडिस्टंट म्हणजे दोघं साईडने 0.5 पण राहू शकतं, किंवा दोघं साईडने 1 पण राहू शकतं. ओके, असं पण राहू शकतं, किंवा दोघं साईडने 0.75 पण असू शकतं. पण मग आता किती ते दिलेलं नाहीये, म्हणून लोड आपण काय करायचा, इक्विडिस्टंट म्हणजेच असं अप्लाय करायचा. इकडे 1, इकडे 1. मग हे अंतर 1 मीटर, हे अंतर 1 मीटर, हे अंतर 1 मीटर. याला आपण इक्विडिस्टंट मानून घेऊ. आता हे काय केलंय, 3 किलोन्यूटन आणि 4 किलोन्यूटन. मग एक तुमचा 3 किलो न्यूटन आहे आणि दुसरा तुमचा 4 किलो न्यूटन आहे. ओके, सब्जेक्टेड टू 3 आणि 4.
टोटल 3 मीटर आयदर एंड्स ऑफ द सिम्पली सपोर्टेड बीम. व्हॉट विल बी द एरिया ऑफ एम बाय या डायग्राम. सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करावी लागेल. पण त्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, त्या अगोदर तुम्हाला याच्या रिॲक्शन्स काढाव्या लागतील. आता रिॲक्शन्स कशा काढणार, तर हे इक्विडिस्टंट नाहीत. सो रिॲक्शन काढण्यासाठी सरळ सरळ तुम्ही काय करून घ्या, इथे मोमेंट घेऊन घ्या, ही रिॲक्शन भेटून जाईल. इथे मोमेंट घ्या, ही रिॲक्शन भेटेल. ओके, सो इथे मोमेंट जर घेतला या ठिकाणी तर काय येणार आहे, समेशन मोमेंट ऍट ए आणि बी. समेशन मोमेंट ऍट ए 0 करा तर ही रिॲक्शन भेटेल. कसा फिरतो, आरबी फिरतो अँटी क्लॉकवाइज. सो मायनस आरबी इनटू डिस्टन्स 3 प्लस 3 इंटू 1 प्लस 4 इंटू 2 इक्वल टू काय 0. सो हे किती येतं, 3 टाइम्स आरबी इज इक्वल टू 8 आणि 3 11. सो आरबी इज इक्वल टू 11/3. आरबी कम्स टू बी 11/3. हा झाला तुमचा किलो न्यूटन मध्ये आरबी ची व्हॅल्यू झाली. सिमिलरली तुम्ही काढू शकतात आर ए ची व्हॅल्यू, आणि आपण ती काढून घेऊ लगेच. टोटल लोड मधून मायनस करायचं. ओके, आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 7 आणि आरबी किती 11/3. आर ए इज इक्वल टू 7 मायनस 11/3. 21 वजा 11 ते काय आलं, 10/3 आलं. काय आलं, 7 21 वजा 11 10, 10/3. सो आर ए किती आला, आर ए आला तुमचा 10/3. सो आरबी 11/3 आणि आर ए 10/3. सो हा किती येईल, आर ए इज 10/3 मीन्स 3.33 आणि 7 मधून 3.33 गेला तर इकडे किती येतो, 7.67. हा येतो 7.67. सॉरी चुकलं, उलटा झालं ना. आर ए मोठा येईल ना, आर ए मोठा आला पाहिजे. ओके नो, तो मोठा येईल. बरोबर, येस बरोबर. 7.67 आणि 3.33. इकडे कसा आहे 3च जातोय फक्त, पण इकडे कसा आहे 4 जातोय. सो हे जास्त असणार आहे 7.67 आणि 3.33. 10/3 इज 3.33 अँड दिस 11/3. तो मायनस करा, 7 मधून 3.33 मायनस करा. 7 मधून सॉरी टोटल 7 आहे ना, हा 7 मधून मायनस करायचं. मी 10 मधून केलं, 11 मधून केलं. 7 मधून 3 गेले 4 आणि पुन्हा त्याच्यातून 0.33 गेले तर 4.67. 4.67 किलो न्यूटन असे हे दोन रिॲक्शन आल्या. म्हणजे हे रिॲक्शन तुम्हाला लगेच काढता आलं पाहिजे. हे काम बेसिक आहे, तुम्ही फक्त रिॲक्शन कॅल्क्युलेट केला. इथून पुढे तुम्हाला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काढायचंय. ओके, बेंडिंग मोमेंट काढण्याचं काम आपण आता करू. आपल्याला रिॲक्शन मिळून गेल्या, त्याआधी ड्रॉ करून घेऊ. हे तुम्हाला समजवायसाठी चाललंय म्हणून स्लो आहे बरं का. ज्याला वाटत असेल मला लई येतं किंवा मला येतं, लई येतं म्हणण्यापेक्षा मला येतं, तर त्याने पुढे जाऊ शकता किंवा फास्ट फॉरवर्ड बघू शकता. रिॲक्शन आपण काढल्या, इथे 3.33, इथे 4.67, इकडे 1 मीटर अंतरावरती 3 किलो न्यूटन आणि इकडे पुन्हा अजून एक्स्ट्रा 1 मीटर अंतरावरती 4 किलो न्यूटन. ओके, हे झालं. बस याच्यावरून तुम्हाला बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायची. आता हे सगळं 1 मीटर आहे, काढून घ्या बेंडिंग मोमेंट डायग्राम. किती येतं बेंडिंग मोमेंट, तर लक्षात घ्या ही व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू आहे तुमची 10/3 आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे तुमची 11/3. ओके, तर यांचा पण आपण यूज करू शकतो. तुम्हाला काय करायचंय, सगळी बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची. तर सगळी बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी पॉइंट्स मार्क आउट करा. हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट. आता लक्षात घ्या की हा तुमचा सिंपल सपोर्ट आहे, सिंपल एंड आहे, आणि हा पण तुमचा काय सिंपल एंड आहे. सिंपल एंड म्हणजे तुम्ही तिथे सिंपली सपोर्टेड केलेलं आहे. सो या ठिकाणी बेंडिंग मोमेंट हा 0 असतो, कारण हा फिक्स सपोर्ट नाहीये.
हा मोमेंट कॅरी करत नाही. याचा अर्थ इथे बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, देअरफॉर बेंडिंग मोमेंट इज 0 अँड हिअर देअरफॉर बेंडिंग मोमेंट इज 0. म्हणजे दोन तर मिळून गेले, हा 0 आहे आणि हा पण 0 आहे. व्हेरी इझी. आता राहिले हे दोन पॉइंट, तर इथे कॅल्क्युलेशन करा आणि इथे कॅल्क्युलेशन करा. सोपं जे आहे ते करायचं, कुठेतरी एका साईडलाच करायचं असतं, आयदर राईटला किंवा आयदर लेफ्टला. जर इथे मोमेंट आला असता तर दोघीकडे करावं लागतं, लेफ्टला पण आणि राईटला पण. इथे फक्त लोड आहे किंवा मोमेंट नाहीये. ज्या पॉइंटला मोमेंट आहे तिथे दोन वेळा करावं लागतं, लेफ्टला राईटला. ज्या पॉइंटला मोमेंट नाहीये, मग दुसरं काही असू द्या, फोर्स असू द्या किंवा साधं काहीतरी असं सेगमेंट असू द्या, काही दुसरं असू द्या, मोमेंट नसेल त्या पॉइंटला तिथे फक्त एकदा करायचं, एकतर लेफ्टला एकतर राईटला, जे इझी असेल ते करायचं. मग आपण इथे घेऊन घेऊ इकडे. ओके, सो जर मोमेंट कॅल्क्युलेट केला आपण, ह्याला आपण ए म्हटलं, बी म्हटलं, सी म्हटलं, डी म्हटलं, तर कॅल्क्युलेशन एकच दाखवेल, बेंडिंग मोमेंट सी आणि घेतोय तो लेफ्टला, सी लेफ्ट. तर आता या प्रकारचे जे राहतील ते मायनस घ्यायचे, या प्रकारचे राहतील ते प्लस घ्यायचे, सिंपल. हा कसा आहे मग, प्लस. ओके, इथे हात ठेवायचा, फक्त हे घ्यायचं 10/3 इंटू 1, बरोबर. उत्तर आलं तुमचं 10/3च, म्हणजे 3.33. ठीक आहे, सो हे उत्तर आलं तुमचं 3.33 किलो न्यूटन मीटर इतका मोमेंट आला. कारण हा फोर्स आहे आणि हा डिस्टन्स आहे, डिस्टन्स आहे 1 मीटर. सो हे आलं 3.33 किलो न्यूटन मीटर. सिमिलरली तुम्ही बेंडिंग मोमेंट आता कुठे घ्यायचा आहे, या पॉइंटला, डी पॉइंटला, पण तो कुठे घेणार मग आता, राईटला. का, कारण राईटला सोपं आहे ना, राईटला सोपं आहे, एकच फोर्स आहे फक्त, हाच फिरेल. 4.67 इंटू 1 म्हणजे 11/3 इंटू 1, आन्सर आलं 4.67 किलो न्यूटन मीटर. 4.67. सो आन्सर हे इकडे येऊन जाईल 4.67 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, सो ही इथे जॉईन होईल, हे इथे जॉईन होईल, हे खाली जॉईन होईल. ही झाली तुमची पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके, आता M/EI डायग्राम कशी असते मग, हे तर झालं. M/EI डायग्राम कशी असते, डिवाइड बाय EI इट विल बिकम M/EI डायग्राम. तू म्हणणार की सर हे इतकं मोठं येईल का, अरे मी तुम्हाला शिकवतोय रे, याच्यापैकी छोटा कोणताही तुकडा तुम्हाला विचारू शकतात. असं नका समजू की असाच असा क्वेश्चन येईल, याच्यातला सोपा येईल. ओके, कॉपी and we'll paste it on the next one. पेस्ट. ठीक आहे, याला पेस्ट केलं. आता हा आपला इथे काय 0 आहे. आता M/EI डायग्राम कशी काढतात, M/EI डायग्राम, M/EI डायग्राम जी काढतात, M/EI डायग्राम जी काढतात ती कशी काढतात, डिवाइड करतात, इथे डिवाइड करतात, या ठिकाणी आणि या ठिकाणी डिवाइड करतात. सो M/EI डायग्राम फक्त याला काय करायचंय, डिवाइड करायचंय. सो तुम्ही थोडक्यात बेंडिंग मोमेंट डायग्रामचा एरिया घ्यायचा आणि लास्टला फक्त EI लिहायचा खाली, नथिंग मोर. म्हणजे हा थोडक्यात बेंडिंग मोमेंट डायग्रामचाच एरिया घ्यायचा आहे आपल्याला, फक्त लास्टला डिवाइड बाय EI करायचा, एवढंच आहे. आणि हा स्लोप अँड डिफ्लेक्शनच्या कॅल्क्युलेशन मध्ये येत असतो M/EI ही टर्म. सो तुम्हाला बेंडिंग मोमेंट डायग्रामचा एरिया काढायचा आहे आणि फक्त खाली लास्टला EI लिहायचा आहे, कारण तुम्ही इथे प्रत्येक ऑर्डिनेटला, हे बघा M/EI डायग्राम अशी दिसेल तुम्हाला, M/EI डायग्राम अशी दिसेल, सेमच दिसेल, फक्त ऑर्डिनेट छोटे होऊन जातील. ऑर्डिनेट काय होऊन जातील, 3.33 अपॉन EI, कारण मोमेंट किती आहे 3.33, आणि हा होऊन जाईल 4.67 अपॉन EI, असं होऊन जाईल 3.33 बाय EI, 4.67 बाय EI. बाकी सगळं तेच आहे, हे ऑर्डिनेट लहान होऊन जातील EI ने डिवाइड केल्यामुळे, एवढंच आहे, बाकी काही नाही. सो एरिया काय येईल, एरिया ऑफ बेंडिंग मोमेंट डायग्राम, ओके, डिवाइड बाय EI करायचं, आणि दिस विल बी एरिया ऑफ M/EI डायग्राम. म्हणजे M/EI डायग्रामचा एरिया काय असतो, एरिया ऑफ BMD अपॉन EI, बस एवढंच. व्हॉट इज द एरिया ऑफ BMD, ट्रायंगल 1, ओके, पोर्शन 2 आणि पोर्शन 3, बस. मग याचा एरिया किती येईल,
याचा एरिया किती येईल आणि याचा एरिया किती येईल हे आपल्याला सिम्पली बघायचं आहे. ठीक आहे, सो ते आपण बघून घेऊ. ही M/R डायग्राम एका साईडला आपण करू शकतो, तिला राहू द्या, आपण हे करू. ठीक आहे, आता याचा एरिया काय येईल, हाफ इंटू बेस किती हा 1 मीटर, 1 इंटू हाईट किती 10/3, हा 10/3 आहे, सोपं ठेवू म्हणून 10/3, आणि हा किती आहे 11/3. ओके, सो हाफ इंटू बेस 1 इंटू हाईट 10/3, हा झाला पहिला ट्रायंगल. प्लस इथे काहीतरी येईल, ते काय आता सम ऑफ पॅरलल साइड्स डिवाइड बाय 2 इंटू द डिस्टन्स बिटवीन देम. ट्रॅपेझॉइडलचा एरिया, व्हॉट इज द सम ऑफ पॅरलल साइड्स डिवाइड बाय 2? सम ऑफ पॅरलल साइड्स इज 7. 3.33 अधिक 4.67, 3.33 अधिक 4.67 भागिले 2, आणि याला गुणिले डिस्टन्स बिटवीन देम इज 1 मीटर, आणि लास्टला तिसरा हाफ बेस 1 हाईट 11/3, हाफ इंटू 1 इंटू 11/3, आणि या सगळ्याला डिवाइड बाय EI असतो, तो आपण नंतर लिहून घेऊ. इथे काय होऊन जाईल मग 5/3 प्लस इथे काय येईल 7/2 है ना, कारण हा 3.33 अधिक 4.67 7च होतो डिवाइड बाय 2, प्लस हा काय होतो 11/6. ओके, 11/6 होतो. बस याला सगळ्यांना छेद समान करायचा असेल तर इथे काय करणार तुम्ही, इथे इंटू 2 करणार, इथे इंटू 2 करणार, इथे काय करणार, इथे इंटू 3 करणार, इथे इंटू 3 करणार, हे झाले 6 6 6. सो बस खाली 6 आला, वर काय येईल 10 अधिक 21 अधिक 11, 31 32 42. ओके, 6 1 6 7. So what is the area of M/R diagram? 7/EI. ओके, कारण इथे EI कंटिन्यूज राहणार आहे, डिवाइड बाय EI, हे सगळ्याला डिवाइड बाय EI चे 7/EI. बरोबर ना, हे 5 दुने 10, 21 21 आणि 21 42, 42 भागिले 6, संपलं. दिस इज द M/R डायग्राम. ओके, सो त्याला फक्त डिवाइड बाय एरिया केला. तुम्हाला तुम्ही म्हणणार की सर हे एवढं अवघड, आता मग हे अवघड आहे तर बघा सोपं सांगतो. अवघड काय वाटलं तुम्हाला, आधी तर रिएक्शन काढल्या, नंतर बेंडिंग मोमेंट डायग्राम काढली, त्या डायग्रामचा एरिया काढला. आता तुम्हाला हे असं दिलं तर हे अवघड आहे का मला सांगा. हे 2 किलो न्यूटन आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ M/R डायग्राम इफ दिस इज 2 मीटर? तर सगळ्यात अगोदर काय करणार, बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करणार. आता कॅन्टिलिव्हर बीम मध्ये जो रिएक्शन असते ही, हा मॅक्सिमम शिअर फोर्स असतो आणि हा मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट असतो. मॅक्सिमम शिअर फोर्स हाच असतो आणि मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट हाच असतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे कॅन्टिलिव्हर बीम दिला आणि मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट विचारला तर हा मोमेंट कॅल्क्युलेट करायचा, म्हणजेच काय 2 × 2 4, 4 इज द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. आणि जर शिअर फोर्स विचारला तर ही रिएक्शन काढायची. मला सांगा ही रिएक्शन किती, जितका लोड आहे तितकी ही रिएक्शन. 3 लोड असते 2 चे, तर टोटल लोड किती 6, तर पूर्ण याला सहन करावं लागेल, आणि हाच असतो मॅक्सिमम शिअर फोर्स. मग या केसमध्ये 2 किलोन्यूटन लोड येते, ही रिएक्शन किती 2 किलोन्यूटन, म्हणजेच 2 किलोन्यूटन हा काय मॅक्सिमम शिअर फोर्स आहे. अनगिनत प्रश्न तयार होऊ शकतात याच्यावरती, बट वी हॅव टू फोकस ऑन डिफरंट थिंग. लेट अस हॅव द बेंडिंग मोमेंट डायग्राम. व्हॉट इज इट? इथे बेंडिंग मोमेंट किती येईल, इथं बेंडिंग मोमेंट म्हणजे हाच येतो 2 × 2 4, तर ही व्हॅल्यू आहे 4. म्हणजे आता हा 4 कसा आहे बघा, डाऊनवर्ड आहे. हे असं असलं की आपण काय घेतो मायनस, आणि असं असलं तर प्लस. मग हे असं आहे ना, याच्यात पडता येते बघा, या दोघांपैकी एक आहे. मग हा झाला तुमचा -4, खाली गेला. ओके, -4, आणि इथे किती बेंडिंग मोमेंट 0 आहे. इथं बेंडिंग मोमेंट 0 आहे, फ्री एंड. ओके, सो हे जॉईन होतं या प्रकारे, संपलं. दिस इज द बेंडिंग मोमेंट डायग्राम. सो इथे येऊन जाईल तुमचा 4/EI झालं. सो व्हॉट इज द एरिया? एरिया येऊन जाईल हाफ इंटू, हा किती आहे 2 मीटर, बेस 2 मीटर, हाईट 4/EI. आन्सर 2 2 कॅन्सल, 4/EI. सो M/EI डायग्रामचा एरिया काय आला, 4/EI आला. झालं. मी असा न्यूमरिकल म्हणतोय, असा आपल्या एक्झामला येऊ शकतो, सोपा, एकदम इझी.
सो दिस इज द एम बाय ईआर डायग्राम. अजून एक असं म्हणू शकतात की सिम्पली सपोर्टेड बीम आहे, पॉइंट लोड 2 किलोन्यूटन. ओके, सिम्पली सपोर्टेड बीम. व्हॉट इज द एम बाय ईआर डायग्राम? इफ दिस इज 1 मीटर, दिस इज 1 मीटर, काय होतं याची बेंडिंग मोमेंट डायग्राम अशी येते. किती येतो मोमेंट, घ्या मोमेंट, ही रिएक्शन किती येईल 1 येईल आणि ही रिएक्शन किती येईल 1 येईल. कारण हा 2 आहे, अर्धा इकडे अर्धा तिकडे, कारण सिमेट्रिक आहे. हात ठेवायचा आणि याला फिरवायचं, 1 × 1 1. व्हॉट इज द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट? 1 किलोन्यूटन मीटर. ओके, हे किती आहे 2 मीटर. मग एरिया काय येऊन जाईल याचा? एरिया येऊन जाईल हाफ इंटू बेस 2, हाईट 1 आणि डिवाइड बाय EI. सो आन्सर येऊन जाईल 1/EI. काय हा एरिया आहे, एरिया ऑफ एम बाय ईआर डायग्राम. व्हेरी इझी. ओके, लेट अस मूव्ह टू द थर्ड क्वेश्चन. कॅन्टिलिव्हर बीम दिलाय, कॅन्टिलिव्हर बीम 2 मीटर. खूप लोकांना असं वाटत असेल की 35 मिनिट 40 मिनिटच्या व्हिडिओमध्ये 5 न्यूमेरिकल शिकवतात. ज्याला येत नाही त्याला विचारा, तुमची प्रॅक्टिस झालीये म्हणून तुम्हाला वाटतं. सो तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकतात क्वेश्चनवर. क्वेश्चन बघायचा, उत्तर काढायचं, लास्टला जायचं की बरोबर काढलंय का. फास्ट फॉरवर्ड मध्ये व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. सो व्हिडिओ पूर्ण बघा, सगळे क्वेश्चन्स कव्हर करा, कारण यातला एखादा क्वेश्चन एक्झामला सापडेल. आता हे बघा, अ कॅन्टिलिव्हर बीम 2 मीटर, दिस इज 2 मीटर. Long is subjected to UDL on entire span. The maximum bending moment is to be limited to 4 किलोन्यूटन मीटर. म्हणजे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट जो आहे तो त्यांना 4 किलोन्यूटन मीटर पेक्षा जास्त जाऊ द्यायचा नाहीये. तर आम्ही किती UDL अप्लाय करू असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात इथली UDL इंटेन्सिटी इज नॉट गिवन, W किलोन्यूटन पर मीटर. आता मला सांगा, व्हॉट इज द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट? दिस मोमेंट इज द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट M. ओके, सो लेट अस सिम्पली ड्रॉ द बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर दिस पार्ट. याच्यासाठी बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी घेतो आपण? इथे घेतो, हा जो M असतो म्हणजे इथला जो मोमेंट येतो तोच आपण इथे लिहितो M. ओके, आणि या प्रकारे डायग्राम ड्रॉ करतो. आता हे आपल्याला सांगायला इतका इथं वेळ नाही की आपण ही अशीच का ड्रॉ केली, असंच का ड्रॉ केलेलं. बरेच लॉजिक आहे, तुम्ही ते लेक्चर आपले आहेत त्याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे, सो हा दिस इज M. ठीक आहे, आणि दिस डिस्टन्स इज 2 मीटर. आता तुम्हाला हा जो M आहे हा देऊन दिलेला त्यांनी, बरोबर. पण आता हा M तुम्ही हा अननोन वरून कॅल्क्युलेट करा की किती येतो असं. मग तो आपल्याला आधी कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो हा जो M आहे तो कॅल्क्युलेट करा. आता मला सांगा, हा मोमेंट किती येईल? जितका हा मोमेंट येईल तितकंच ही व्हॅल्यू येईल. हा मोमेंट किती येईल तर फिरवा W ला, W × 2 इज द टोटल लोड. आणि हा फिरतो कशावरून? अर्ध्यावरून, × 1. सो आन्सर मोमेंटचं काय येईल? 2W किलो न्यूटन मीटर. म्हणजे हा किती आहे तुमचा? 2 × W किलो न्यूटन मीटर. 2W किलो न्यूटन मीटर याचं उत्तर आहे. ओके, आता मोमेंट हा 2W किलो न्यूटन मीटर आहे, बट मोमेंट लिमिट किती आहे? मोमेंट लिमिट किती आहे? 4 आहे, 4 किलो न्यूटन मीटर, 4 किलो न्यूटन मीटर. आणि इथे किती आहे? तर मग W चा आन्सर काय येऊन जाईल? बोला, W चा आन्सर काय येऊन जाईल? W चा आन्सर येऊन जाईल 2W ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 4 आली पाहिजे. सो W चा आन्सर येऊन जाईल 2 किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे जर तुम्ही इथे UDL इंटेन्सिटी 2 घेतली तर इथे मोमेंट 4 च्या पुढे जाणार नाही. करून बघा, 2 × 2 4, 4 ला फिरवायचं 1 वरून, 4 चा मोमेंट. म्हणजे यांनी काय केलं, यांनी इथे M ने विचारला, यांनी इथे M देऊन दिला आणि हा W विचारला. जनरली काय असतं, हा W दिलेला असतो आणि या W वरून आपण काय करतो? M कॅल्क्युलेट करतो. इथे W ला W म्हणून अननोन, W ला अननोन म्हणून सॉल्व करा की M किती येतो. आणि मग M इज इक्वल टू 2W आला ना, M इज इक्वल टू 2 × W अशी व्हॅल्यू आली ना, तर हा M त्यांनी देऊन दिलाय किती? 4. आणि मग सरळ डिवाइड करून तो W ची व्हॅल्यू 2 आली. बस, दॅट इज व्हेरी इझी. ओके, so let us move to the fourth one. A cantilever beam is subjected to concentrated load. एक cantilever beam है subjected to concentrated load of 2 kilonewton along longitudinal axis of the beam. थोडा प्रश्न नीट वाचा बर का. हे असं सिंपली ड्रॉ करतात. किती दिला लोड? 2 किलो न्यूटन, 3 मीटर लॉन्ग, 3 मीटर लॉन्ग.
बेंडिंग मोमेंट ॲट फिक्स्ड एंड, इथला बेंडिंग मोमेंट काढायचा आहे, म्हणजे ही रिॲक्शन किती येईल, 2 × 3 6 किलो न्यूटन मीटर, आणि तिथे ऑप्शन राहील 6 न्यूटन मीटर. अँड दिस इज रॉंग, बिकॉज त्यांनी म्हटलंय की हा लोड कसा अप्लाय केला आहे. अ कॅन्टिलिव्हर बीम इज सब्जेक्टेड टू कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 2 किलो न्यूटन along longitudinal axis. What is longitudinal axis of the beam? Let us draw the longitudinal axis of a beam. Give me some time. Oh, this is a beam. ओके, हे छान नाही ड्रॉ होते. ओके, लेट इट बी. मी ड्रॉ करतो. हे बघा, हा असा बीम आहे, तर याचा हा लॉंगिट्युडनल ऍक्सिस आहे. म्हणजे हा म्हणजे थोडक्यात लॉंगिट्युडनल ऍक्सिस हा असतो असा. तर या लॉंगिट्युडनल ऍक्सिसच्या अलॉंग असा लोड अप्लाय केला तर हा ऍक्झियल लोड होतो, ऍक्झियल लोड. आणि आपण जे एसएफडी बीएमडी ड्रॉ करतो ते एसएफडी बीएमडी ड्रॉ होत असते. इकडे ड्रॉ झालेत क्यूब. एसएफडी बीएमडी जे ड्रॉ करतो ते ड्रॉ होत असतात फॉर ट्रान्सवर्स लोड्स, ट्रान्सवर्स लोड्स ओनली. म्हणजे अशा प्रकारचे लोड असले ना तर आपण एसएफडी बीएमडी ड्रॉ करतो. अशा प्रकारच्या लोडसाठी आपण एसएफडी बीएमडी ड्रॉ करत नाही. त्याच्यामुळे ऍक्झियल लोड असेल तर तुमचं बेंडिंग मोमेंट ॲट फिक्स्ड एंड जो येईल तर बेंडिंग मोमेंट 0 येईल आणि शियर फोर्स पण 0 येईल. ओके, तर या बीमचं या क्वेश्चन मध्ये जे विचारलंय ते ऍक्झियल लोड देऊन विचारलंय, तर त्याच्यामुळे आन्सर 0 असेल. व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट ॲट फिक्स्ड एंड? इट इज 0. No moment will be created here because this is axial tensile load. How it is going to create moment? It will create a horizontal reaction. Okay, बस. आणि आता हा लास्ट क्वेश्चन. व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट ॲट सेक्शन XX इन द बीम ॲज शोन बिलो? याच्यामध्ये तुम्हाला एक इन्क्लाइन लोड दिलेला आहे. ओके, हा एक व्हर्टिकल लोड आणि एक इन्क्लाइन लोड. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर तर सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि या XX सेक्शनला काय करायचं, बेंडिंग मोमेंट घ्यायचा आहे. आता तुम्ही XX सेक्शनला बघतायत की मोमेंट नाहीये, इथं कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट नाहीये आणि कुठला फोर्स पण नाहीये, काहीच नाही. थोडक्यात मोमेंट नसला तर काही असू द्या चालतं. मोमेंट नसला तर बेंडिंग मोमेंट फक्त एकाच बाजूला घेण्याची गरज आहे, कारण दोघं बाजूला घेतले तर ते सेमच येतात. म्हणून कुठल्या एका बाजूचा घ्यायचा. कोणती बाजू घेणार? ऑफकोर्स जी सोपी ती. मग याच्यावर जर मोमेंट विचारलाय तुम्हाला तर तुम्हाला कोणती बाजू सोयीस्कर होणार आहे? बीच्या साईडची, म्हणजेच कोणती? राईट साईडची बाजू ही सोयीस्कर होणार आहे, बिकॉज तिथे फक्त एक रिॲक्शन आहे. म्हणजे थोडक्यात आपलं काम काय आहे? ही रिॲक्शन कॅल्क्युलेट करा. ही रिॲक्शन कॅल्क्युलेट झाल्यानंतर सिम्पली हा मोमेंट फिरवून घ्या. आता ही रिॲक्शन कॅल्क्युलेट करणं इम्पॉर्टंट आहे. सो इथे इन्क्लाइन फोर्स असल्यामुळे व्यवस्थित विचार करा. इन्क्लाइन फोर्स असल्यामुळे बघा काय आहे की 2 किलोन्यूटन जर अप्लाय होतोय तर हा 2 किलोन्यूटन 45 डिग्रीवर अप्लाय होतोय. तर याच्यामुळे इथे म्हणजे हा जो बीम आहे याला आपण व्यवस्थित ड्रॉ करू परत एकदा थोडं मोठं. इथे तुमचा 2 किलोन्यूटन आहे
आणि हा जो आहे ना इथे इथे तुमचा इन्क्लाइंड 45 डिग्रीवर 45 डिग्रीवर 2 किलो न्यूटन आहे. तर याचा आपला कंपोनंट 2 घ्यावे लागतील, या प्रकारचे 2 कंपोनंट, एक हा आणि एक हा. ओके, हा जो कंपोनंट आहे हा किती येईल? 2 किलो न्यूटनचा 45 कॉस, अँगलच्या जवळचा घ्या कॉस, पण आता दोघं 45 आहे तर कुठलाही घेतला तर चालतं. सो हा येऊन जाईल तुमचा 2 कॉस किंवा 2 साइन घ्या, 2 साइन 45 आणि हा येऊन जाईल 2 कॉस 45 आणि इथे येऊन जाईल तुमची एक सपोर्ट रिॲक्शन. इथे एक सपोर्ट रिॲक्शन येईल आणि या फोर्सला काउंटर बॅलन्स करण्यासाठी इथे एक येईल. तर ही रिॲक्शन किती येईल? जितका हे असेल, कारण या बीम वरती हॉरिझॉन्टल लोड फक्त एकच आहे 2 cos 45, तर ही येऊन जाईल 2 cos 45. बस. हा किती येऊन जाईल? 2 sin 45. म्हणजे थोडक्यात जर हा बीम तुम्ही नीट आता पुन्हा ड्रॉ केला तर याच्यावर असा फोर्स येऊन जाईल, एक असा फोर्स दिसेल, फ्री बॉडी डायग्राम. 2 sin 45 असतो 1/√2, तर 2/√2. 2/√2 किती असतो? 2/√2, तर 2/√2 असतो √2 फक्त, कारण 2 ला तुम्ही √2 इंटू √2 लिहू शकता, डिवाइड बाय √2 केला कॅन्सल, उरला फक्त √2. सो हा झाला तुमचा √2. दिस इज √2 किलो न्यूटन अँड दिस इज √2 किलो न्यूटन. आणि इथं एक तुमचा फोर्स आहेच 2 किलो न्यूटन, आणि हे डिस्टन्सेस तर मग दिलेलेच आहेत, हा दीड, हा दीड. ओके, दीड दीड, आणि आय थिंक हा एक आणि एक 2, हा टोटल 2 मीटर. हा पॉइंट आहे तुमचा ए, हा पॉइंट आहे तुमचा बी. हा जर √2 आहे तर हा पण किती येऊन जाईल? √2 येऊन जाईल. त्याच्या विरुद्ध हा असा आहे तो तसा. आणि इथे फक्त या दोन रिॲक्शन्स ज्याला आपण आर ए आणि आरबी म्हणू त्या कॅल्क्युलेट कराव्या लागतील, आर ए आणि आरबी. नाउ लेट अस कॅल्क्युलेट आर ए आणि आरबी. तुम्ही म्हणणार की सर इतका मोठा प्रॉब्लेम येईल का? अरे मोठा प्रॉब्लेम घेऊन छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह करा, छोटे लगेच जमतील, छोटे लगेच जमतील. एकच इन्क्लाइंड लोड दिला आणि शिअर फोर्स विचारला, पॉसिबल. एकच इन्क्लाइंड लोड दिला, रिॲक्शन्स विचारल्या, येऊ शकतो. त्याच्यामुळे मग हे रिॲक्शन मधून एक क्वेश्चन वेगळा कव्हर होतोय. कसं करणार हे? आर ए प्लस आरबी लिहावं लागेल. आर ए प्लस आरबी, आर ए प्लस आरबी इक्वल टू 2 प्लस √2. 2 प्लस √2 इज आर ए प्लस आरबी. आणि मोमेंट घ्यायचा, मोमेंट ऍट ए, तर आरबी भेटून जाईल डायरेक्टली. मोमेंट ऍट ए घेतला तो, म्हणून याची गरज नाही. समजलं याची गरज का नाही? तुम्हाला फक्त आरबी रिक्वायर्ड आहे का? कारण आरबी जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुम्ही लगेच ह्या एक्स सेक्शनला असा मोमेंट फिरवून काम पत्ते करून देणार. म्हणून आरबी कसा कॅल्क्युलेट होईल? तर मोमेंट ऍट ए घेऊन. सो समेशन मोमेंट ऍट ए करू, समेशन मोमेंट ऍट ए इक्वल टू 0 करू. आता एक लक्षात ठेवा, अँटी क्लॉकवाईज फिरणारे बरोबर क्लॉकवाईज फिरणारे असे इक्वेट करून द्यायचे. म्हणून एक्झाम मध्ये हे लिहित बसायचं नाही, हे तुम्हाला समजवायसाठी लिहितोय. एक्झाम मध्ये डायरेक्ट असे फिरणारे बरोबर असे फिरणारे असं करायचं. मग असं फिरणारा कोण कोण आहे? 2 इंटू दीड प्लस तसाच फिरणारा हा आहे √2 इंटू दीड अधिक दीड, इथून घेताय बरं, हा आहे तुमचा पॉइंट. 2 इंटू दीड, √2 इंटू 3, दीड अधिक दीड, आणि बरोबर बरोबर आरबी. आता हा फोर्स घेणार का? नाही, कारण हा लाईन ऑफ ऍक्शन मध्येच आहे. हा इथे येऊन 0 होईल, परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 आहे. आणि हा आरबी इंटू 2 अधिक 3 5. ओके, म्हणजे इकडे डिवाइडला 5 येऊन जाईल, इकडे डिवाइडला 5 येऊन जाईल, हा कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे काय होतं मग? 3√2, हा 3 आहे, 3 प्लस 3√2 डिवाइड बाय 5, 3 प्लस 3√2 डिवाइड बाय 5. हे झालं काय? आरबी ची व्हॅल्यू. आणि या आरबी ला गुणायचंय फक्त कशाने? 1 ने. ओके, सो बेंडिंग मोमेंट, हा लास्ट पॉइंट, बेंडिंग मोमेंट ऍट सेक्शन XX विल बी आरबी इंटू 1. आणि तो कसा येणार आहे? पॉझिटिव्ह, कारण हे असे पॉझिटिव्ह घेतो आपण. ओके, सो आरबी इंटू 1. अँड व्हॉट इज आरबी? दिस इज आरबी. सो 3 कॉमन, 1 प्लस √2 डिवाइड बाय 5 आणि इक्वल टू येऊन जाईल हा किलो न्यूटन मीटर. किती येतं आन्सर? 1.41 प्लस 1, 2.41. 3 इंटू 2.41 divided by 5. This is the final answer.
So bending moment at section XX is 3 into 2.41 divided by 5. 2.41 divided by 5. तर अप्रॉक्सिमेटली जर विचार केला तर हे आन्सर 3 इंटू 2.5 भागिले 5 असेल. 2.51, 2.52, 3/2, 1.5 किलो न्यूटन मीटरच्या आसपास हे उत्तर येईल. एक्झॅक्टली काय येईल कॅल्क्युलेट करू. 3 1 3, 4 त्रिक 12, 7.26. ओके, तर 726 ला 5 ने भाग द्यायचा. ओके, 5 ने जर भाग दिला तर 5 1 5, 2 आणि 2 5 चोक 20, 2 आणि 6 5 5 25, 1.0, 5 2 10 आणि आधीचे 2 पॉइंट होते 7.26 आहे ना, 7.26 तर एक अजून 1.452 किलो न्यूटन मीटर. हे एक्झॅक्ट आन्सर, हे अप्रॉक्सिमेट आन्सर. सो तिथे ऑप्शन्स राहतील 2 किलोन्यूटन मीटर, 1.5 किलोन्यूटन पर किलोन्यूटन मीटर, 3 किलोन्यूटन मीटर. त्याच्यामुळे तुम्हाला हे सोपं होऊन जाईल सॉल्व्ह करणं. ओके, कुठलाही इझी प्रश्न विचारला जाईल, जास्त हार्ड जास्त अवघड येणार नाही. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. होप तुम्ही प्रत्येक न्यूमरिकल नीट बघितलं असेल. हे लेंदी जरी वाटत असले तरी देखील सॉल्व्ह करायचे, बिकॉज हे प्रॉपर सॉल्व्ह केले तर कन्सेप्ट क्लिअर होते आणि मग एक्झामला कळतं की नेमकं काय विचारलंय. आणि हे तर एक प्रकारचे आपण तर मुवमेंट घेऊन सॉल्व्ह पण नाही केलं, म्हणजे असा बीम तुम्ही सॉल्व्ह केला पण नाही. असा 20 किलो न्यूटन मीटर. सांगा याचं मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती, किंवा बेंडिंग मोमेंट डायग्राम याची कॅल्क्युलेट ड्रॉ करायची. हे 1 मीटर 1 मीटर हे तर आपण केलं पण आहे. सो आपण हे पुढच्या एपिसोड्स वगैरे मध्ये बघू. इव्हन आपण पुढच्या एपिसोड्स मध्ये प्रिन्सिपल स्ट्रेसेस झाले, टॉर्शनल स्ट्रेसेस झाले. आता हे आपण एकाच चॅप्टरचे न्यूमरिकल बघितले, एसएफडी आणि बीएमडी चे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. हे असे व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही बघून घ्यायचं. नंतर तुमची एक्झाम क्वालिफाय झाली की यू कॅन सिम्पली अनसबस्क्राईब. सो दॅट्स इट. थँक्यू.